मौजा वानाडोगरी में 10 एकड़ जमीन पर भाजपा नेता मुन्ना यादव के गुंडों द्वारा कब्जा करने का प्रयत्न किया जा रहा है। मोरेश्वर काकड़े तुषार घाघरे ने लगाए मुन्ना यादव पर गंभीर आरोप व पत्रकार परिषद लेकर दी विस्तार से जानकारी। तो आइए देखते हैं विराट न्यूज लाइव की यह खास रिपोर्ट। रात्री 1:30 ते 2 वाजता त्यांचे 40 ते 50 लोक आले। त्यांनी तो माझा बोर्ड लागलेला तो तोडला। माझा बांधकाम व्यवसाय आहे आणि माझी वानाडोगरीची शेती आहे आणि त्या शेतीवरती श्री मुन्नाजी यादव व कमलेश हिराणी यांनी अवैध कब्जा करण्याचा दोनदा प्रयत्न केला। आता पण परवा दिवशी सुद्धा तोच प्रयत्न केला आणि माझ्या माणसाला तिथे मारहाण केली आणि ते नेहमी सांगतात की मी सीएमचा माणूस आहे, माझं कोणी काही बिघडू शकत नाही, मला माहिती आहे काय करायचं। सीएम साहेबांचा नावाचा दुरुपयोग करून ते लोकांवरती जबराई करतात, लोकांना धमक्या देतात। त्यांचे 40-50 गुंड आजही आमच्या शेताच्या आजूबाजूला उभे आहेत। रात्रीचे 1:30-2 वाजता शस्त्र घेऊन येतात। रात्रभर मी तिथे त्या शेतावरती होतो। आज मला मग पोलीस प्रोटेक्शन दिलं, पोलिसांनी पोलीस गाडी आहे, पण हे किती दिवस राहणार। तर त्यांचा या जमिनीवरती अवैध कब्जा करण्याचा कट आहे आणि त्यांचा हा व्यवसाय। याच्या आधी त्यांनी बऱ्याच जागे आहेत, तुम्हाला माहितीच असेल। परंतु माझी एकच विनंती आहे सीएम साहेबांना, ते स्वतः वकील आहे आणि त्यांचा हे अशा प्रकारचे कामं नाही मी त्यांना ओळखतो, कारण की मी पण एक संघाचा माणूस आहे, आम्हाला शिस्तमध्ये राहणं आवडतं। तर माझी सीएम साहेबांना एकच विनंती आहे की अशा वाल्मिक कराड सारखे नागपुरात तयार होऊ नये, याचीच मला त्यांना विनंती आहे आणि साहेबांनी याच्याकडे लक्ष घालावं आणि या केसचं मला सहकार्य करावं। माझे पेपर पण मी साहेबांना दिलेले आहे। बस माझं एवढंच म्हणणं आहे आणि मला यापासून संरक्षण द्यावं। मला मुन्ना यादव कधी आले होते? मुन्ना यादव काय म्हटलं तुम्हाला? मला सगळ्यात आधी मला फोन केला होता किंवा मला तारीख सांगा ना। ती आहे 12/3च्या आधीची गोष्ट, म्हणजे होळीच्या 1-2-3 दिवसा आधीची। आणि मग 12/3ला त्यांनी कब्जा केला त्या जागेवरती। मग मी कंप्लेंट टाकली 12/3ला। त्याचे संदीप पाटील नावाचे त्यांचे व्यक्ती आहेत, ते माझ्याकडे आले होते वकील साहेबांच्या ऑफिसमध्ये। त्यांनी ते सांगितलं, मी त्यांना सगळे डॉक्युमेंट दाखवले माझे 2009 पासून 2024 पर्यंत, पण ते सगळे डॉक्युमेंट त्यांना दाखवले, सगळं व्यवस्थित मी समजून सांगितलं। आणि त्यामध्ये काय झालं की त्यांनी हे सगळं करत असताना आता 2दा एफआयआर झाली त्यांच्यावर, तरी सुद्धा आज त्यांना भीती काही नाही। ज्या व्यक्तींवरती काल एफआयआर झाली ते आता तिथं आहे। ते म्हणतात मला की तुम्ही पोलीस कशाला बोलवता, तुम्ही फक्त आमच्यासोबत आम्ही निपटू तुम्हाला। मी म्हणलं काही कायदा सुव्यवस्था आहे का? मला हीच भीती आहे की मला, माझ्या परिवाराला, तिथं राहणाऱ्या लोकांना उद्या जर कमी जास्त झाली, सर्वस्वी जबाबदारी त्या लोकांची राहील। मागणी काय राहणार आहे? मुन्नाजी यादव आणि कमलेश हिराणी। मागणी काय तुमची? मागणी एकच आहे की माझं जे जागा आहे ती माझी सुरक्षित राहावी। माझं सदर प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे, न्यायाप्रमाणे जे निर्णय व्हायचं ते होईल। जमीन मालकांनी मी बघील, त्यांच्याकडे कुठलेही पेपर नसताना हे अशी जारजबरी कशी काय करू शकतात? तुमचा कचरा नंबर काय आहे? 76/123 मौजा वानाडोगरी, आराजी 10.34। कधीपासून पाठ चालू आहे? हा 2013 पासून न्यायालयात घेऊन गेले? नाही, न्यायालयात करून काय झालं, ही जमीन 2006ला जेव्हा विकली होती त्यांचे आणि राजपूतचे आणि नेताचे कोर्टात हे आहे। आणि मग त्यामध्ये मी इंटर होणार आहे, कारण की मी आतापर्यंत जे पेमेंट केलेलं आहे 3,28,00,000 रुपये, त्यामुळे मला इंटर होणं आवश्यक होतं। मी इंटर होणार झालो त्यामध्ये। आणि आता हे मुन्नाजी यादवने ज्यापासून प्रकरण केलं, मी एक नवीन प्रकरण केस टाकली आहे कोर्टामध्ये किंवा यांच्यापासून मला संरक्षण मिळावं। आजच ती तारीख होती माझी कोर्टाची। ठीक आहे।